इकडे बोला काय म्हणताय? तो मामा कुठं आहे? ज्योती घेऊन गेला ना हो घराला. त्या खोपटात राहणार होय मामा? अहो देव आहे तो, भावाचा भुकेला असतो. त्यासनी राव बी सारखंच आणि रंग बी सारखंच बघा. खर्च येतो का काय त्या मामासनी? अहो तुम्ही मोर बसला तर तुमचं नाव गाव, तुमच्या मनात काय प्रश्न आहेत आणि तुम्ही कुठं कुठं माती खाल्ली त्या बी सांगत्याल. त्यांच्या वाटत जो आडवा जाईल त्याला शिक्षा ठरली आहे बघा. म्हणजे ते ज्योतीने आमचं वाटोळ करायचं ठरवलं की काय? माझे म्हणत होते ते खरं झालं ना व? अहो तुमचं वाईट कशाला करेल तो? तुम्हीच तुमच्या पायावर स्वतःहून धोंडा मारून घेतला हाय. ही त्यासनी वंगळ बोलली ते नव? समजलं म्हणायचं तुम्हाला. होय. आता काय करावं? आता काय बी करून उपयोग नाही. अरे तू त्या मामाच्या एवढ्या जवळ आहेस, तुला तरी उपाय ठावा असेल नव? हे बघा, तुम्ही पायावर डोकं ठेवून माफी मागितली मामांची तरच काहीतरी भलं होईल बघा. पाया पडू त्या मामाच्या? जमायचं नाही मला. बर मी निघू का? राम राम. अगं उद्याच्याला ह्यांनी काय लिंबू नारळ केलं केवढ्यात पडेल? माझी देवी आई हाय ना व? काय बी होणार नाही तुम्हाला बी आणि मला बी. आता सांग जोत काय ठरवलंयस मोर? पहिलवानकी करायची म्हणतोय. गाडचन काय? अहो मामा याची चुलतानी चुलती याला घरातून बाहेरच पडू देत नाही. मग पहिलवानकी करणार तरी कधी? नुसता गुरासारखं राबवून घेतात. असं का जोते? काय करणार? आपण काय आपल्या पायावर उभं नाही. हे बघ, आता ह्या मोर पैलवानकीचाच विचार कर. जे काय करायचं त्याचा ध्यास घेतला पाहिजे. अरे भैरो आला वय, तुझी वाटच बघत होते. आता काय सांगू, तालुक्याच्या गावाला गेल तू बैस. ज्योती कुठं दिसना? तो गेलाय त्याच्या घरला. तुझी आई भांडली त्याच्याशी. अगं चांगला आहे त्यो, आणि असं का करतीस? लय पुळका आलाय तुला तुझ्या भावाचा. असू दे, तुला भाव असला तरी भाव आहे त्यो माझा. वय ना व? मग घरला घेऊन ये त्याला. आत्ता जातो आणि घेऊन येतो त्याला. अरे किती दिवस झालं गेला होतास? आता आलोय ना वा. मामा हे भैरू माझा भाव. भैरू हे माझा देव, माझा आई बाप समद हाय. हे चुलत भाव आहे ना व? होय. म्हणायला चुलत आहे पर सक्काच आहे. काय रे तुझ्या घरच्या अशी आणि तू असा पुस्तक करायला गेला होतास ना व? तू मस्त कसं ठाव मामा? ज्योती म्हणतो तसं म्हणजे तुम्ही खरंच देव आहे. पण मामा तुम्ही इकडे येऊन का राहिला? ज्योती अरे मामासनी वाड्यावर घेऊन यायचं ना वा?